सर्वप्रथम गिम्बल पॅक केलं आणि आपल्याला ते पोस्ट करायचं होतं दिल्लीला पाठवायसाठी. मग काय गेलो पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन, ते तर बोलले नाही. मग DDDCत पण नाही झालं. मग फायनल मी गिम्बल कसं पाठवलं पाहण्यासाठी एंडपर्यंत पहा आपला ब्लॉग. 2 महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवायचा आज चॅलेंजचा होता 36वा दिवस. आजकाल आपल्याला कामच पडत नाही. गाडीच्या मालकाने चावी हरवली होती. मग काय गाडीला जाऊन बघितलं, चावी तर नव्हती. मग आलो आपण परत घरी. तर आज फायनली आपल्याला पाठवायचंच होतं की गिम्बल. पॅकिंग वगैरे करून घेतली, पण DJIचं काम इतकं खराब असेल मला वाटलं नव्हतं. कारण 4 महिन्यात माझा गिम्बल खराब झालेला आहे. मग काय त्याची पॅकिंग वगैरे करून घेतली आणि फायनल ते दिल्लीला पाठवण्यासाठी तयार झालं. तर सर्वप्रथम घेतलं, एकटं जावंशी नव्हतं वाटत म्हणून तनिष भाऊला पण घेतलं मार्केटनं. पोस्ट ऑफिसमध्ये ते गेलो, पण पोस्ट ऑफिसवाल्यांची होती ट्राईक. मग काय तिथनं निराश होऊन बाहेर आलो. मग DDDCत गेलो. भाऊने तर 800 रुपये रेट सांगितलं. मग गेलो मेगा सेंटरमध्ये, तनिष भाऊचा एक ओळखीचा होता. मग काय भाऊकडे गेलो फायनली कुरिअर करण्यासाठी. भाऊने 150 रुपये घेतले आणि फायनली आपलं प्रॉडक्ट डिस्पॅच होईन आज रात्री दिल्लीला जाण्यासाठी. मग काय निघून आलो आपण परत घरी. तर थोडा वेळ टाईमपास केला तनिष भाऊसोबत, कारण की आम्हाला करायचं होतं एक रील शूट. पण दोघांना पण रील्सचे प्रॉपर रिझल्ट नाही भेटल्यामुळे मी आलो घरी निघून. तनिष भाऊ गेले घरी. तसेच आजकाल आपल्याला काम नसल्यामुळे आपण चालायचं पण आपलं रेटिंग कंप्लीटच करत आहे. रात्री फायनली 2 किलोमीटर चालून आपलं गोल कंप्लीट केला.